तर सकाळ सकाळी कोल्हापूर दुकानं भरलेलं बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण करणार होतो आपल्या प्रवासाला सुरुवात. तर सर्वात आधी नाश्ता करून घेऊयात म्हणलं. तर आता नाश्ता पण आलता, म्हणलं आधी खाऊन घेऊयात. रूम मधनं आवरून निघालो आपण स्टेशनच्या दिशेने. सर्वात आधी घेतलं महाराजांचं दर्शन. ट्रेन मध्ये बसायच्या आधी म्हणलं आधी काय खाऊन घेऊयात. तर रिक्षा पकडून आपण निघालो स्टेशनवर. थोड्याच वेळा स्टेशनवर पण पोहोचलेलो आणि इकडं आपली ट्रेन पण आलेली बघा. आत आल्यावर आपली सीट पण बघून घेतली आणि ह्या आपल्या भावाला 2 डबल सोडून जागा भेटलेली. थोड्याच वेळात आपली ट्रेन पण निघली. ट्रेन मध्ये बसून भूक लागली, म्हणलं काय तर खाऊन घेऊयात. थोड्याच वेळात पाहुणं पण आलतं बघा, त्यांनाच तिकीट दाखवत चाललेलं. तर आता रात्र पण चालती, जेवणाचं नियोजन चाललेलं. तर आपल्या भावाचं टायटॅनिकचं फील तर ट्रेन मध्ये घ्यायचं चाललेलं. तर आपला हे दुसरा दिवस चालू झालता. ट्रेन थांबला तोपर्यंत म्हणलं पाय मोकळं करून घेऊयात. आणि इथं आपला सकाळचा नाश्ता फरसाण्यावर चालू झालता. निसर्गाचा आनंद घेत आपण चाललेलो नागपूरच्या दिशेने. इकडे उन्हाच्या तडाख्यात लस्सीचा आनंद घेत चाललेलं. 24 तास प्रवासाला कंटाळून शेवटी आपण नागपूरमध्ये पोहोचलो. पायाचं कष्ट कमी करत म्हणलं आता बाहेर पडूयात. तर इथंच आपली महाकुंभला ट्रॅव्हल्स लागणार.